नमस्कार. आज आपण सरळरूप द्या याविषयी माहिती पाहणार आहोत. आतापर्यंत आपण बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार याविषयी स्वतंत्रपणे अभ्यास केलेला आहे. जर एकाच उदाहरणात एकापेक्षा जास्त क्रिया एकत्र आल्या तर काय करायचं याविषयी आज आपण समजून घेणार आहोत. त्यासाठी एक नियम आहे, त्याला कन, चा, भा, गु, बे व असे म्हणतात. त्याच्यातलं क म्हणजे काय तर कंस. इथं तुम्हाला दिसत असतील या उदाहरणात कंस आहे, बरोबर. आणि भागाकार पण आहे, बेरीज पण आहे, गुणाकार पण आणि वजाबाकी, म्हणजे एकापेक्षा जास्त क्रिया एकत्र आलेल्या आहेत आणि त्याच्यात एक कंस आलेले आहे. तर अशा वेळेला अगोदर कंसामधील जी क्रिया असेल त्या अगोदर सुरुवातीला आपल्याला करून घ्यायचं आहे कंस. आणि त्याच्यात पण कंसाचे जे प्रकार आहेत, रेगी कंस असेल, समजा इथं अशा पद्धतीनं मी रेगी कंस काढला तर रेगी कंस अगोदर काढायचं आहे, त्याच्यानंतर साधा कंस सोडवायचा आहे, त्याच्यानंतर महिरूपी कंस असेल तर महिरूपी कंस सोडवायचं इथं नाही आहे, आणि चौकट कंस असेल तर चौकट कंस सोडवायचा आहे. तुम्ही अशा पद्धतीनं त्याला सोडवायचं. नाहीतर इथं आपण चौकट कंस घालू, इथं असं एक आणि इथं एक असं. मग इथं आपण एक महिरूपी कंस पण घालू शकतो, इथं एक महिरूपी कंस घालूया. अशा पद्धतीनं पण ह्या उदाहरणाला आपल्याला वाढवता येईल. म्हणजे अगोदर आपल्याला इथलं सोडवायचं आहे, इथले दोन, आणि त्याच्यानंतर मग महिरूपी कंस सोडवायचं आहे, आणि त्याच्यानंतर आपल्याला चौकट कंस सोडवायचं आहे. समजलं? अशा पद्धतीने क्रमाने जायचं आहे. 1 नंबरला रेगी कंस, 2 नंबरला साधा कंस, 3 नंबरला महिरूपी कंस, त्यालाच मिशी कंस पण म्हणतात, आणि 4 नंबरला चौकट कंस. आणि त्याच्यानंतरची क्रिया आपल्याला करायचं आहे भागाकार 2 नंबरला. त्याच्यानंतर आपल्याला करायचं आहे गुणाकार. हे बघा, भागाकारचे चिन्ह पण लक्षात ठेवायचे आहे, गुणाकार अशा पद्धतीने. त्यानंतर आपल्याला करायचं आहे बेरीज, बे म्हणजे बेरीज, आणि शेवटी व म्हणजे वजाबाकी म्हणजे उणे. अशा पद्धतीनं आपल्याला जायचं आहे. मला वाटतं नियम समजला असेल. कन, चा, भा, गु, बेव. तर आता ह्या पद्धतीनं आपण आता इथं सोडवून बघूया. अगोदर आपल्याला रेगी कंस सोडवायचं आहे. मी आता याला चौकट कंस घालून ठेवूया. इथं आपण इथं एक चौकट कंसला चौकट कंस, महिरूपी कंसाला महिरूपी कंस, 55 भागिले 5 आहे तसंच ठेवूया. त्याच्यानंतर गुणिले 3, इथं बघा हे सोडवायचं आहे आपल्याला. 55 भागिले, इथं साधा कंस अगोदर सोडवायचं आहे. 2 अधिक 3 किती झालं 5, गुणिले 3ला गुणिले 3 आहे तसंच ठेवायचं आहे, आणि महिरूपी कंसाला महिरूपी पूर्ण करायचं आहे वजा, आणि इथला आपल्याला कंस अगोदर सोडून घ्यायचं आहे. 2 अधिक 8 बरोबर किती झाले 10. इथं बघा चौकट कंसाला चौकट कंस आहे तसं सोडवा. महिरूपी कंसामध्ये 55 भागिले 5 गुणिले 3 आहे. आता ह्या कंसामध्ये पण 2 आहेत, एक भागाकार आहे आणि एक गुणाकार आहे. मग अगोदर कोणतं सोडवायचं आपल्याला? भागाकार आणि गुणाकारमध्ये भागाकार अगोदर सोडवायचं आहे. मग 55 भागिले 5 करून घ्या. 55 भागिले 5, 5 एक्क 5, 0 वरून घेतलं 5, 5 एक्क 5, 0 म्हणजे किती उत्तर आलेलं आहे 11 आलेलं आहे. नाहीतर इथून पण करू शकता. 5 एक्क 5, 5 एक्क 5, 5 एक्क 5 किती उत्तर आलेलं आहे 11 आलेलं. ते 11 आपण इथं लिहिलेला आहे बघा. त्याच्यानंतर इथं महिरूपी कंस आहे. गुणिलेला गुणिले, 3ला 3 महिरूपी कंस पूर्ण, वजा 10ला वजा 10 लिहायचं. आता इथं पुन्हा कंस आहे, इथं चौकट कंसाला चौकट कंस पूर्ण करूया. समजतं का? पुन्हा इथं काय आहे कंस आहे, हे कंस अगोदर सोडूया. चौकट कंसाला तसंच ठेवा. हे महिरूपी कंस सोडून घ्या. आता 11 गुणिले 3, 3 एक्क 3, 3 एक्क 3 किंवा 3 एक्क 3, 3 एक्क 3 किंवा 11 त्रिक 33. आता एकटाच आलेला म्हणजे इथला हा कंस निघून गेलेला आहे. वजाला वजा 10 आणि चौकट कंसाला चौकट कंस पूर्ण. आता एकच क्रिया राहिलेली आहे, 33 वजा 10 करून टाका. 33 मधून आपल्याला किती घालवायचे आहेत 10 घालवायचे आहेत. किती राहील 3तून 0 गेल्यावर 3, 3तून 1 गेल्यावर 2, 23. मग याचा अर्थ काय झालं, जरी उदाहरण आपण सोडवलं तर आपल्याला मिळेल 23. अशा पद्धतीनं ह्याच क्रमाने जायचं आहे. कंचा भा गु बेव. आता काही वेळेला काही क्रिया नसतात तर त्याला सोडून पुढं जायचं आहे. अजून एक उदाहरण बघूया म्हणजे आपल्या लक्षात येईल. आता दुसरा उदाहरण इथं तुमच्यासमोर आहे बघा. 55 अधिक 5 वजा 35 भागिले 7 गुणिले 8 अशा पद्धतीचं उदाहरण. मग कोणता नियम वापरायचा आपल्याला? कंचा भागू
बे व. आता 50ला 50 अगोदर बघा कोणते क्रिया आहेत, भागाकार आहे का आहे, म्हणजे अगोदर आपल्याला भागाकार सोडवायचं. कुठं आहे, 35/7 मध्ये. मग बाकीचे आहे तसंच ठेवा. 50 अधिकला अधिक, 5ला 5, वजाला वजा. आणि आता सोडवायचं आहे 35/7. 35/7 भाग बसला शून्याचा, 3 राहिलं, 5 घेतलं वरून, 7×5 35 आणि राहिलं 5. याचं उत्तर आलेलं 5. 7×1 7, 7×5 35. मग ह्याच्या जागेला आपल्याला लिहायचं आहे 5. पुढचं आहे गुणिले 8. आता पुढं बघा 50 अधिक 5 आहे तसंच लिहायचं इथं, कारण 2 नंबरला आपल्याला सोडवायचं आहे गुणाकार. हे गुणाकार सोडवायचं आहे. 50 अधिक 5 वजा 85 40. आता परत 2 क्रिया राहिल्या बघा, एक बेरीज आणि एक वजाबाकी. मग अगोदर कोणतं सोडवायचं आहे, बेरीज. 50 अधिक 5 म्हणजे किती झाले, 55. आता राहिलं वजा 40. आता काय शेवटी काय करायचं आहे, वजाबाकी. 55 वजा 40. 5शी 5, 5तून 4 गेले 1. उत्तर आलेलं आहे 15. म्हणजे 50 अधिक 5 वजा 35/7 गुणिले 8. हे जर तुम्ही कंचा भागू भेव वापरून सोडवलं तर उत्तर किती येईल, 15. ह्याच क्रमानं जायचं आहे. जर तुम्ही क्रम पाळला नाही तर उत्तर चुकीचं येईल. म्हणून नियम काय आहे, कंचा भागू बेव. क म्हणजे कंस, चा म्हणजे कंसाचाच गुणाकार असेल तर चाचे ते करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला करायचं आहे भागाकार, त्याच्यानंतर गुणाकार, त्याच्यानंतर बेरीज आणि त्याच्यानंतर आपल्याला करायचं आहे वजा बाकी. त्यालाच इंग्लिशमध्ये म्हणतात बॉड मास. बी म्हणजे ब्रॅकेट, ब्रॅकेट म्हणजेच कंस. ऑर्डर ची त्यांचा गुणाकार असेल तर ते करायचं आहे. डिव्हिजन म्हणजेच काय, भागाकार. आणि मल्टिप्लिकेशन म्हणजे गुणाकार, ॲडिशन म्हणजे बेरीज आणि सबस्ट्रॅक्शन म्हणजे वजाबाकी. तर अशा पद्धतीने आज आपण एकाच उदाहरणात एकापेक्षा जास्त जर क्रिया बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकारचे आलं तर काय करायचं हे बघितलेलं आहे. धन्यवाद.